बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्ह्यातील एकमेव MRI मशीन 8 महिन्यांपासून तयार असूनही लोकार्पण प्रक्रियेत अडकलाय। या विलंबामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसतोय। नवनिर्माण सेनेचे नेते अमोल रिंढे यांनी येत्या 8 दिवसात युनिट सुरू न झाल्यास खासगी तंत्रज्ञांच्या मदतीने मोफत सेवा सुरू करण्याचा इशारा दिलाय। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील एकमेव MRI मशीन उपलब्ध असून स्वतंत्र इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हे यंत्र गेल्या 8 महिन्यांपासून कार्यान्वित आहे। मात्र केवळ तांत्रिक अडचणी दाखवत शासनाच्या प्रक्रियेत त्याचं लोकार्पण अडकलंय। त्यामुळे सामान्य रुग्णांना तपासणीसाठी आर्थिक फटका बसतोय। MRI मशीन पूर्णपणे सज्ज असूनही शासनाची दिरंगाई रुग्णांसाठी अडथळा ठरतेय। येत्या 8 दिवसात युनिट सुरू न झाल्यास युनिटचा ताबा घेऊन खासगी तंत्रज्ञांच्या मदतीने सर्वसामान्य रुग्णांसाठी मोफत सेवा सुरू करण्याचा इशारा मनसे नेते अमोल रिंढे यांनी दिलाय। बुलढाणा जिल्हा हा केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा होमटाऊन असूनही 8 महिन्यांनंतरही MRI सेंटर सुरू न होणं प्रशासकीय दुर्लक्षाचं उदाहरण मानलं जात आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी सामान्य रुग्णालय या ठिकाणी MRI युनिट 8 महिन्यापासून कार्यान्वित झालेला आहे आणि या युनिटचा काही तांत्रिक अडचणी सांगत आहे। गोरगरिबाला त्या ठिकाणी बाहेर जाऊन 8 ते 10 हजार रुपये खर्च येत आहे आणि लाखो रुपये खर्च करून करोड रुपये खर्च करून शासनाने फक्त ती का शोभेची वस्तू ठेवलेली आहे का? आमचा सरकारला इशारा आहे, 8 दिवसात जर हे MRI युनिट जर सुरू नाही केलं तर मनसे त्या ठिकाणी ताबा घेऊन आम्ही खाजगी टेक्निशियन आणून त्या लोकांना गोरगरिबांना मोफत सुविधा देण्याचं काम करू। हा इशारा समजा किंवा अल्टिमेट समजा।